गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपला 4th व्हिडिओ आहे. तर आज संडे आहे. तर आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आणि फेस टू फेस हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही कळू शकता, साऊंड रिलेटेड किंवा कंटेंट रिलेटेड. तर यस, आपलं चॅनलचं नाव आहे नर्सिंग एक्झाम कोच. तर ऑब्व्हियसली त्याचविषयी आज एक धमाकेदार व्हिडिओ आपला असणार आहे. आज आपण टॉपिक बघणार आहेत जे काय एम्स, RRB, DMR, DHS, ESIC जेवढे काही नर्सिंग जगतचे एक्झाम होतात त्यासाठी रिपीटेड कोणते टॉपिक होतात. तर मला नाही वाटत असा व्हिडिओ कुणी तयार केला असेल, पण यस, आपण आपल्या चॅनलवर तयार केला आहे. तर 100 असे टॉपिक आहेत, ते जर तुम्ही केले ते ऑब्व्हियसली क्वेश्चन पडतात म्हणजे पडतात 100 टॉपिकवरती. तर ते कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची PDF पण मी पाठवणार आहे किंवा इमेज फोटो टाकेल. तर येस, बघूयात तर ते कोणकोणते टॉपिक आहेत. तर बघा, ड्रग ऑफ चॉईस हा एक टॉपिक आहे एक. नंतर जिटपाल स्कोअर, G3, G2, P1 ते त्यात विचारतात. पोझिशनिंग फाउलर्स पोझिशन आहे, सुपाइन पोझिशन आहे, प्रोन पोझिशन आहे. यावर ऑब्व्हियसली एक तरी क्वेश्चन पडतोच. नंतर 4th टॉपिक आहे अपगार स्कोअर. देन नंतर HIV AIDS डिसीज कंडिशन, नंतर डायबिटीस मलायटस, नंतर ॲनिमिया, हिफॅरिन अँड वॉरफॅरिन. यावर ऑब्व्हियसली क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच. त्यानंतर लिथियम डिगॉक्झिन, त्यानंतर ब्रेस्ट फिडिंग, त्यानंतर KMC कंगोरो मदर केअर. यावरती पण क्वेश्चन DMRला 2023ला जी झाली त्यावरती क्वेश्चन पडलेले. यावर एक क्वेश्चन पडतो. एम्सला पण पडतात, बाकीच्या एक्झामला पण पडतात. नंतर बर्न रूल ऑफ 9. आता बर्नचा जो रूल्स आहेत, पार्कलँड फॉर्म्युला असेल, रूल ऑफ 9 असेल, तर जी आता जी ESICची एक्झाम झाली त्यावर फॉर्म्युला त्यांनी विचारलं होतं कॅल्क्युलेशनसाठी. यावर ऑब्व्हियसली एक तरी क्वेश्चन पडतोच. त्यानंतर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असतील. 14 टॉपिक आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, दॅट इज कॉल्ड हार्ट अटॅक. देन 15 टॉपिक ECGवर 100% क्वेश्चन एक तरी पडतो म्हणजे पडतो. त्यानंतर शॉक, नंतर फ्युचर मटेरियल्स, त्याचे टाईप्स कोणते आहेत, ॲब्झॉर्बल कोणते आहेत, नॉन ॲब्झॉर्बल कोणते आहेत त्यावर पडतो. नंतर GCS ग्लास्को कोमा स्केल, त्यावर ऑब्व्हियसली त्याची रिडिंग्सवर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. त्यानंतर डायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, हिमोडायलिसिस, त्यावर क्वेश्चन पडतो. त्यानंतर लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, कॉन्ट्रॅक्सेप्टिव्ह मेथड, फॅमिली प्लॅनिंगचे कॉन्ट्रॅसेप्टिव्ह मेथड त्यावर पडतो. कॉपर्टी, त्याची लाईफ स्पॅन किती आहे, मटेरियल कोणतं वापरतात त्यावर क्वेश्चन पडतो. लेबर स्टेजेस त्यावर क्वेश्चन पडतो. फोटोथेरपी, अँटीडोट, मेन्स्ट्रुअल सायकल, त्याचे हॉर्मोन्स. त्यानंतर 26 नंबरचा टॉपिक आहे सीझर्स, टाईप्स कोणकोणते, त्याचे मेडिकेशन कोणते यूज करतो त्यावर क्वेश्चन पडतो. त्यानंतर फ्रॅक्चर, त्याचे टाईप्स, त्याचे मॅनेजमेंट. कॅटरॅक्ट ग्लायकोमा, यावर एक क्वेश्चन ऑब्व्हियसली पडतो कॅटरॅक्ट ग्लायकोमावरती. नंतर न्यूरल ट्यूब डिफेक्ट, काय हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतात, काय असं स्पायना बायफिडा, ऑक्युल्टा. त्यानंतर भरपूर त्यामध्ये कंडिशन आहेत त्यावर क्वेश्चन पडतो. नंतर न्यूनेटल माइलस्टोन्स, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इथं इतकं इम्पॉर्टंट आहे. यावर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. 2 मंथला बेबी काय करते, 6 मंथला काय करणार, 8 मंथला काय करणार, 12 मंथला काय करणार, यावर एक क्वेश्चन पडतो ऑब्व्हियसली. त्यानंतर वॅक्सिनेशनवर टॉपिक पडतो, क्वेश्चन पडतो वॅक्सिनेशनवरती. रूट्स, साईट, डिप्रेशन, BT थेरपीवरती बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटवर क्वेश्चन पडतो. फॉर एक्झाम्पल ब्लड बॅग कोणत्या बकेटमध्ये तुम्ही टाकणार आहे, ट्यूबिंग कोणत्या बकेटमध्ये टाकणार आहे त्यावर एक क्वेश्चन पडतो. देन आफ्टर ॲसिड बेस बॅलन्स, अल्कलोसिस कोणती कंडिशन आहे, ॲसिडोसिस कोणती कंडिशन आहे, अनकम्पन्सेटेड, पार्शियल कंपन्सेटेड, त्यावर एक क्वेश्चन पडतात. नंतर TB, त्याची डॉट्स थेरपी, अँटी-TB ड्रग्स असतील त्यावर क्वेश्चन पडतो. ECT, देन साईन ऑफ प्रेग्नन्सी. त्यानंतर इंटोसिसेप्शन एक कंडिशन आहे पिडियाट्रिकमध्ये, ती एक पडते. त्यानंतर ब्रिदिंग साऊंड, नॉर्मल कोणते आहेत, ॲबनॉर्मल कोणते आहेत त्यावर एक क्वेश्चन पडतो. त्यानंतर इंटरनल कोस्टल ड्रेनेजवर ॲक्च्युअली त्याचे क्लोज कोणते आहेत, ड्रेनेज ओपन कोणते आहेत त्यावर क्वेश्चन पडतो. MTP, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी, त्यावर कधी तो
तयार झाला आहे, लेटेस्ट अमेंडमेंट कधी झालं आहे त्यावर एक क्वेश्चन पडतो. त्यानंतर डिफेन्स मेकॅनिझमवर क्वेश्चन पडतात. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग मेथड्स, फॉन्टेनल्स, स्विचर्स, फिटल हेड, डायमीटर्स, नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर मेनली फोकस काय आहे, त्या ऑब्जेक्टिव्ह काय आहे प्रोग्रामचा, इस्टॅब्लिशमेंट कधी झाले त्यावर क्वेश्चन पडतात. नंतर BMI बॉडी मास इंडेक्सवर, नंतर PPH पोस्ट पार्टम हेमरेज, प्रायमरी टाईप कोणता आहे, सेकंडरी टाईप कोणता आहे, त्याची मॅनेजमेंट त्यावर क्वेश्चन पडतो. किती अप्रोक्सिमेटली ब्लड लॉस होते त्यावरती क्वेश्चन पडतो. त्यानंतर व्हॉट इज हायपोथायरॉइडिझम, हार्ट फेल्युअर CCF त्यावर क्वेश्चन पडतात. ब्रेस्ट कॅन्सर, व्हायटल सायन्स, अबॉर्शन त्याची टाईप्स त्यावर ऑब्व्हियसली एकतरी क्वेश्चन पडतोच. प्लासेंटल ॲबनॉर्मिटी, हे जे काय मी तुम्हाला टॉपिक सांगतोय हे जे रिपीटेडली क्वेश्चन पडलेले आहेत आत्तापर्यंत, एम्स असेल, RRB असेल, ESIC असेल, त्या परीक्षेमध्ये पडलेले जे टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो रिपीटेडली. ते चालू मग तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जेव्हा तुम्ही स्टडी करताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या टॉपिकवर आपला भर द्यायचा आहे, याच्यावर काय आपल्याला क्वेश्चन पडतात किंवा पडलेले आहेत. विटॅमिन्स असतील, विटॅमिन्सवरती जे B कॉम्प्लेक्स आहेत, विटॅमिन B1 पासून ते B12 पर्यंत, त्यावर मोस्टली त्याचे नेम्स काय आहेत किंवा डिफिशियन्सीमुळे कोणत्या कंडिशन होतात. आता जी लेटेस्ट ESIC एक्झाम झाली आपली लेटेस्ट, त्यावरती मॅच ऑफ द फॉलोइंग विचारलं होतं की B कॉम्प्लेक्स दिले होते इकडं, त्याच्या डिफिशियन्सीने कोणते डिसीज कंडिशन होतात. ॲक्च्युली हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल ऑब्व्हियसली, त्यावर क्वेश्चन पडलेला आहे. त्यानंतर बेडसोरवर पडतात, त्याच्या स्टेजेसवर विचारतात ही स्टेज कशात मोडते, कलर चेंज झालेला आहे, स्वेलिंग आहे, बोन दिसत आहे, तर कोणती कंडिशन आहे ती, फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, त्यावर क्वेश्चन पडतो. ड्रग कॅल्क्युलेशन, ऑब्व्हियसली ड्रग कॅल्क्युलेशन होती, एक तरी क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. ड्रग कॅल्क्युलेशन खूप मुलं स्किप करतात की काय कॅल्क्युलेशन कसं करायचं. काय आपण जर तुम्हाला रँक काढायची किंवा पोस्ट मिळवायची तर ड्रग कॅल्क्युलेशन हा टॉपिक करून जा. 1 मार्क तुमचा फिक्स डिपॉझिट राहील. जे बाकीचे स्टुडंट स्किप करतात ते तिथे तुम्हाला तो पॉझिटिव्ह पॉईंट राहील. त्यानंतर सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट यावर विचारतात. रिपीटेडली या चेकलिस्टवरती क्वेश्चन पडलेला आहे. कोणकोणते असतात, टाइम इन असते, टाइम आउट असते, साइन इन साइन आउट, यापैकी कोणतं असते किंवा नसते यावर क्वेश्चन झालेला आहे, डॉर्सेट पार्टमध्ये पडलेला आहे. नंतर ABG गॅसेस त्यावरती पडतो. पार्टोग्राफवर पडतात. ब्लड ग्रुपिंग असेल त्यावरती पडतो. ICP त्यावरती क्वेश्चन पडतो. PEM प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन त्यावरती क्वेश्चन पडतात. त्यानंतर CVP सेंट्रल व्हेनस जे प्रेशर आहे ते त्याची नॉर्मल रिडिंग्स, CVP मोस्टली कोणत्या लाईनमध्ये आपण टाकतो त्यावर एक क्वेश्चन पडतो. त्यानंतर सक्शनिंगचं प्रेशर नॉर्मल काय असतं, ॲबनॉर्मल काय, त्यावरती क्वेश्चन पडतात. त्यानंतर अँटीसायकोटिक थेरपी, त्यानंतर हँडवॉशिंगवर मोस्टली आता क्वेश्चनचा प्रकार सांगायचा म्हणलं तर सर्जिकल हँडवॉशिंग जेव्हा आपण करतो तेव्हा किती वेळ लागतो. नंतर स्क्रबिंग करायचं आहे तर अल्कोहोलने फक्त स्क्रब केलं आपण तर किती वेळ लागतो, त्यासाठी क्वेश्चन विचारतात टायमिंगवरती. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट CPRचा क्वेश्चन DMRमध्ये पडलेला होता, DHSला पडलेला आहे आणि याला सुद्धा पडलेला आहे, ESIC जी झाली त्या सुद्धा पडलेला आहे. त्यामुळे CPRचा टॉपिक तुम्ही ऑब्व्हियसली करूनच जा. रेशो, त्यात मेन रेशो ॲडल्टसाठी किती रेशो आहे, 2 रिस्कीवर असल्यावर किती रेशो आपण फॉलो करतो, चिल्ड्रनमध्ये 2 रिस्कीवर असल्यावर किती, सिंगल असल्यावर किती, त्यावर ऑब्व्हियसली त्यात क्वेश्चन पडतात. तर IV कॅनोलाची साईज वगैरे डायग्रामॅटिक क्वेश्चन पडतात. नंतर डिफरंट मॅन्युअर्स त्यावर एक क्वेश्चन पडतो. फिटल सर्क्युलेशन, इम्युनोग्लोबुलिनवरती मोस्टली एक तरी क्वेश्चन पडतोच, हे 1 लाईनर आहेत, हे करूनच जा. नंतर अँजायना टाईप फर्स्ट सेकंड त्यावर क्वेश्चन पडतो. स्क्रीन टेस्टच्या डिफरंट डिसीज कंडिशन आहेत ऑल मेडसेटच्या, RS सिस्टम, CVS सिस्टम, सेंट्रल सिस्टम, नंतर एक्सक्रिटरी सिस्टम, जेवढ्या सिस्टम आहेत आपल्या MSNमध्ये त्या सगळ्या सिस्टमच्या ज्या डिसीज कंडिशन आहेत, तर स्पेसिफिक डिसीज कंडिशनमध्ये ज्या डायग्नोस्टिक टेस्ट आपण करतो, फॉर एक्झाम्पल TBसाठी आपण मॉन्टॉक्स टेस्ट करतो. अशा भरपूर ज्या डिसीज कंडिशन आहेत त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक डायग्नोस्टिक टेस्टच करावं लागतात. तर ते एक विचारतात, त्यावर एक लक्ष असू द्या, ते एक लर्न करून ठेवा. त्यानंतर
डिहायड्रेशन विचारतात. याच्यावर क्वेश्चन माइल्ड काय, मॉडरेट काय, सिव्हिअर काय, त्या स्टेजेस देतात ते ओळखायचे. ESIC वरती त्यावर सुद्धा क्वेश्चन पडलेला आहे. मी आपल्या चॅनलवरती ESICचा पेपर आय थिंक टाकलेला आहे. लिंकमध्ये कमेंटमध्ये एक जो टाकलेला आहे त्यामध्ये कमेंटमध्ये आहे, ते तुम्ही ओपन करून झेरॉक्स करून ठेवून राहून देऊ शकता मोबाईलमध्ये किंवा बघण्यासाठी. त्यानंतर इंट्युबेशन पिरियड किंवा डिफरंट ET ट्यूबच्या साईजेस ते वाचून जायचं. MMR म्हणजे काय, IMR म्हणजे काय, अमायनो ॲसिडवर तर पेपरला एकतरी क्वेश्चन पडतो. त्याचं क्लासिफिकेशन, इसेन्शियल कोणते, नॉन इसेन्शियल कोणते, ते करून जा. त्यावर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. फॉर्सेपचे इमेजेस हे तर कॉमन आहे. ज्यांनी फॉर्सेपचे इमेज केले त्याचा 1 मार्क फिक्स डिपॉझिट आहे, ते करून जायचे. त्यानंतर LBW, व्हॉट इज मिनिंग ऑफ LBW म्हणजे काय, ते एक वाचून जायचं. IV फ्लूइड कंपोजिशन त्यावर एक क्वेश्चन पडतो. नंतर वी ऑल नो मोस्ट इम्पॉर्टंट हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो नोझोकोमियल इन्फेक्शन, त्यावर एक क्वेश्चन पडतो. त्यानंतर न्यूरल स्टिक इंजुरी, ट्रॅक्शनचे इमेजेस हे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ट्रॅक्शनच्या इमेजेसवरती क्वेश्चन पडलेला आहे म्हणजे आहे. त्यानंतर मिनिंजायटिसमध्ये जे स्पेसिफिक बॅक्टेरिया आहेत त्याची नावं आणि जे सायन्स, 2 सायन्स आहेत 2-3 ते त्यात विचारतात ऑब्वियस. त्यानंतर इथिकल प्रिन्सिपल्स त्यावर एक क्वेश्चन पडतो. नंतर डिल्युजन आहे, इल्युजन आहे, हॅल्युसिनेशन आहे आणि ऑन्को. एवढे मी जे 100 टॉपिक मी जे सांगितले ते जरी तुम्ही केले तर यस डेफिनेटली तुम्ही DMR, DHS, RRB, ESIC ऑलमोस्ट टेक्निकल कोर्स म्हणजे आपला कोर नर्सिंगचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही इझिली टॅकल करू शकता आणि चांगल्या मार्काने तुम्ही पेपर काढू शकता. राहिला विषय नॉन टेकचा, तर नॉन टेक विषयी सुद्धा लवकरच आपला व्हिडिओ होईल की मोस्टली नॉन टेकचे काय क्वेश्चन आपल्याला पडतात त्याविषयी मी प्रयत्न करणारच आहे. तर हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही स्लोली बघून घ्या व्हिडिओमध्ये, कारण हे खूप स्टडी करून काढलेत. जे काही रिपीटेड क्वेश्चन 2020 पासून जे काही एमच्या झाल्यात, अगोदर पहिले एकच एक्झाम होते प्री, फक्त आता प्री मेन्स आलाय, पण त्या प्रीचे एक्झाम असतील त्यातले क्वेश्चन कशावर पडतात त्याचा मी स्टडी केलाय. आणि 2020 ते 24 पर्यंत जेवढे काही एमचे झालेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला टॉपिक सांगितले. यासोबत मी तुम्हाला PDF पण लिंक करून पाठवेल ह्या व्हिडिओच्या खाली. यस, आणि काही तुम्हाला सजेशन आपल्या व्हिडिओसाठी द्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. थँक्यू. व्हिडिओ जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या ऑल नर्सिंग जगतच्या फ्रेंड सर्कलला शेअर करा. थँक्यू.